तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर पंडित. आजचे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावांनो, आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली होती. इकडे आल्याच्या नंतर इतकी थंडी होती ना, त्याच्यामुळे आपण सर्वजण थांबलो होतो चहा पिण्यासाठी. आपण मस्तपैकी पिण्यासाठी चहा घेतला आणि शिवानंद दातच घासत होता आतापर्यंत. तर भाऊ, तुम्हाला ऑल इंडियामध्ये कुठं पण फिरायचं असेल तर तुम्ही जॉईन करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी तुम्हाला नंबर देतात, तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधा. मध्य प्रदेशमध्ये आल्याच्या नंतर सगळीकडे हिरवच होतं बरं का. इकडे बघावतं हिरवं, तिकडे बघावतं हिरवं, सगळीकडेच हिरवं दिसत होतं. नंतर आपण पोहोचलो नर्मदा नदीच्या ब्रिजवरती. तिथून आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती गेलो. हॉटेलवरती गेल्याच्या नंतर लगेच आंघोळ फिंगोळ करून डायरेक्ट कपडे फिपडे बदलून घेतले, कारण का आपल्याला जायचं होतं महेश्वर आणि ओंकारेश्वर. रूम वरून खाली आल्याच्या नंतर तेजस भाऊने आपल्याला चहा आणला पिण्यासाठी. चहा पिऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण खाल्ले पोहे. तर भावना, तुम्ही म्हणता महेश्वर मध्ये काय, आपली आईला देवी होळकर आहे, त्यांचं सासर आहे बरं का इथे. ही ती शिवपिंड आहे जी अहिल्याबाई होळकरने ही स्थापन केली ती महेश्वर मध्ये. महेश्वरून आपण डायरेक्ट गेलो ओंकारेश्वर मध्ये. ओंकारेश्वर मध्ये इतकी गर्दी होती ना, पार्किंगला लावायला पण जागा नव्हती गाडी आपल्या. पण आपल्या ड्रायव्हर मामाने गाडी लावून आपण निघलो होतो दर्शन करण्यासाठी. आपण सर्वजण चाललो होतो पायी, कारण का थोडं मंदिर लांब होतं. नर्मदा नदी पैसे आल्याच्या नंतर सर्वांनी हात पाय तोंड धुतले. नंतर आपण चाललो होतो ओंकारेश्वर कडे, कारण का मध्ये नदी असल्या कारणामुळे आपण डायरेक्ट ब्रिजवरून चालत गेलो ओंकारेश्वर मंदिराकडे. मंदिराकडे गेल्याच्या नंतर इतकी गर्दी होती तिथं आम्ही रांगेला 4 तास थांबलो. रांगेत थांबल्याच्या नंतर आपल्या वेळ झाला. तिथं नर्मदा नदीच्या आरतीची तयारी सुरू होती. नंतर आपण घेतलं ओंकारेश्वर महाराजांचं दर्शन बाहेर आल्याच्या नंतर सगळीकडे नुसतं लाईटी दिसत होत्या. हे सगळं झाल्याच्या नंतर आपण सर्वजण गेलतो आपल्या गाडीपाशी, कारण का इतकी वेळ झाली ती ना. गाडीपाशी गेल्याच्या नंतर आपण सर्वजणांनी जेवण करून घेतलं. त्याचा काही व्हिडिओ बनवला बरं का. तर भावना, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड फॉलो करून घ्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीराम.